स्वराज्यगरिणी राजमाता राष्ट्रमाता माँसाहेब जिजाऊ, स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज, स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज, स्त्री शिक्षणाची जनक क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, आरक्षणाची तथा वसतिगृहाची जनक छत्रपती शाहू महाराज, भारतीय राज्यघटनेची शिल्पकार परमपूज्य बोधिसत्व विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, माता रमाई, तसेच सर्व महामानवास स्वतंत्र आरतीद्वारा अभिवादन करते. इथे उपस्थित सर्वांना माझ्या मानाचा जय. मी विशाखा नूतन विलास मस्के आपल्यासमोर माझी मनोगीत व्यक्त करणार आहे. ते तुम्ही शांततेने ऐकावे ही माझी विनंती. तुलाच आकाश म्हणावे, सूर्यही तुलाच म्हणावे, तुलाच आकाश म्हणावे, सूर्यही तुलाच म्हणावे, तुझ्याच शाळेचे संपूर्ण आयुष्य जगावे, तुलाच वाचावे, तुलाच लिहावे, तुलाच वाचावे, तुलाच लिहावे, आणि शेवटच्या श्वासावर मात्र माझ्या मी जय भीम लिहावे, शेवटच्या श्वासावर मात्र माझ्या मी जय भीम लिहावे. जन्म झाला तेव्हापासून एक नाव कानावर सतत पडते, बाबासाहेब बाबासाहेब. पण कळत मात्र नव्हतं बाबासाहेब आहेत तरी कोण, बाबासाहेब कोण आहेत. जसं जसं समजायला लागलं तसं तसं बाबासाहेब नावाच्या प्रचिती होऊ लागली. बाबासाहेब कोण आहेत, बाबासाहेब काय आहेत, बाबासाहेबांची कार्य काय समजायला लागलं. विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर म्हणजे भारतीय संविधानाचे निर्माते, लाखो करोडो भारतीयांचे नेते, एक प्रखर पत्रकार. 2500 वर्षांपूर्वी जो बौद्ध धर्म अस्तित्वात होता त्या बौद्ध धर्माला पुनरुज्जीवित करणारे एक महान बौद्ध धर्मप्रसारक, एक प्रकांड पंडित, एक जागतिक नेते, अशी कार्यजाती ज्यांची आहेत ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. अरे 192 देशांपैकी 152 देशात ज्या महामानवाची जयंती साजरी केली जाते ना, ते म्हणजे आपले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. बाहेर देशात बाबासाहेबांची ओळख म्हणजे एक जागतिक नेते म्हणून आहे बरं का, पण खंत वाटते की आपल्या भारत देशात, आपल्या या मायभूमीत बाबासाहेबांची ओळख फक्त एका समाजाचे विशिष्ट नेते म्हणूनच का आहे. बाबासाहेबांनी फक्त दलित समाजासाठीच कार्य केलं का? लोक म्हणतात बाबासाहेबांनी फक्त दलित समाजासाठी कार्य केलं, आमच्यासाठी काहीच नाही केलं. हो, त्यांना सांगू इच्छिते मी की बाबासाहेबांनी बालविवाहास बंदी आणली, आंतरजातीय विवाहास परवानगी दिली, आईला समान हक्क दिला, वारसा हक्क दिला, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे बाबासाहेबांनी जे संविधान लिहिलंय ना, त्या संविधानामुळे आज आपल्याला समानतेचा, समतेचा आणि सन्मानतेचा हक्क मिळतोय. आणि आज त्याच भारतीय संविधानामुळे आज आपण इथे उपस्थित आहोत, समतेने समानतेने जगत आहोत आणि आज बाबांची जयंती साजरी करतो. पण काही वर्षापूर्वी एक काळ होता, काही लोक गुलामगिरीच्या पिंजऱ्यात जीवन जगत होते. त्यांच्या जीवनात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नावाच्या प्रज्ञावंत महासूर्याने उजेडाची दारे खुली केली, आणि आज तीच माणसे, आज तोच समाज फिनिक्स पक्षाप्रमाणे रात्रीतून उडी घेत आकाशाला गवसणी घालत आहे. आणि आज तोच समाज वाघाचं धाडस, सिंहाचं काळी आणि हत्तीचं बळ घेऊन जीवन करत आहे. मी नीट सांगते, ऐका बरं का. श्रीरामांसारखा धनुष्य हातात न घेता, भीमासारखी गदा हातात न घेता, आणि श्रीकृष्णांसारखं सुदर्शन चक्र हातात न घेता, ऐकलंय का? श्रीरामांसारखा धनुष्य हातात न घेता, भीमासारखी गदा हातात न घेता, आणि श्रीकृष्णांसारखं धनुष्य हातात न घेता, फक्त एका लेखणीने भारतीय संविधान लिहिलं, आपल्या खिशाच्या पेनाची तलवार केली, आणि या भारताचा चेहरा मोहराच नव्हे तर भारताचा हजारो वर्षांचा इतिहास बाबासाहेबांनी लिहिला. आज जी मनुवादी लोक आहेत ते म्हणतात कोण आंबेडकर, काय आंबेडकर, काय केलं आंबेडकरांनी, कोण आंबेडकर. काही वर्षांपूर्वी जो समाज गावाच्या वेशीबाहेर, गाव कुसाबाहेर जाऊन मेलेल्या जनावरांचं मांस खराब होता, तो समाज आज पुस्तक वाचणारा समाज म्हणून ओळखला जातो, ते आहे आंबेडकर. तिथपर्यंतचा प्रवास आहे आंबेडकर. काळोख्याच्या अंधकारात लखलखता सूर्य म्हणजे आंबेडकर. आमच्या जीवन जगण्याचं सार म्हणजे आंबेडकर. आंबेडकर आणि आंबेडकर आणि आंबेडकर, बाकी काहीच नाही. बाबासाहेबांनी आपल्यासाठी अनेक कार्य केले, त्याग केला, तर त्यालाच मी विनम्र अभिवादन करते. मला इथे बोलण्याची संधी दिल्याबद्दल मी सगळ्यांचं धन्यवाद करते आणि सगळ्यांना भीम जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.